बारड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर वाकद शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत 3 ते 4 वर्षांचा बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी दिनांक 3 रात्री 11:30च्या सुमारास घडली। अपघातात बिबट्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून तो महामार्गाच्या मध्यभागी मृतावस्थेत आढळून आला। भोकर फाट्याकडे जाणाऱ्या कार चालकाने बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती महामार्ग पोलिसांना दिली। माहिती मिळताच बारड महामार्ग पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली। वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत महामार्ग पोलीस कर्मचारी SV रणवीरकर, NR भुताळे, SM केंद्रे, GD बेझरपे यांनी बिबट्याच्या मृतदेहाची रखवाली केली। तसेच नागरिकांची गर्दी रस्त्याच्या कडेला घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली। अज्ञात वाहन कार असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक भारत खिलबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रासने, अंगद खटाने, वनपाल अंबादास बेदारकर व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून पशुधन अधिकारी डॉक्टर अविनाश गुनावार यांच्यासह वैद्यकीय पथकाने पोस्टमार्टम केले। वनविभागाकडून TTC नारवट येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे वनपाल बेदारकर यांनी सांगितले। यावेळी मानव वन्यजीव रक्षक अतिनंद्र कटी यांनी नागरिकांचे समुपदेशन केले। या घटनेमुळे काही काळ महामार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।